नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आलो मी घोटीला ना तर आज चालू बाजारामध्ये बेळ आणाय आणि समोसे खायला मोकार भूक लागली. तर आता जाऊया आपण. ठीक आहे, तुम्हाला आज घोटीतलं फेमस ठिकाण जिथं बेळ भेटते आणि चांगले गरम गरम समोसे भेटतात 10 रुपयात 3. तर ते तुम्हाला दाखवतो. नक्की व्हिडिओ संपूर्ण बघा, स्किप करू नका. ओके, तर मित्रांनो आता चाललोय आपण श्रीरामवाडीमधून चाललोय पुढं. हे काही किराणाचे दुकान आहे, काही मेडिकल्स आहे. मेडिकल पण भरपूर आहे फिरायला आणि डॉक्टर पण भरपूर आहेत नका. तर हे खूप पाऊस आहे बघा, हा श्रीरामवाडीचा रस्ता आणि पावसाची कारण सतत पाऊस चालू आहे. 24 तासही पाऊस चालू असतो घोटीमध्ये, रिमझिम. त्याच्यामुळं मी आहे ना मस्त छत्री वगैरे घेतले. ते बघा पालसारखे ओले होत राहतात, पाऊस सारखा चालू आहे. आणि मी आता चाललोय आपण गावामध्ये. ठीक आहे, हरवाला आलाही बुवा, हार वाटायचं काम चालू आहे त्याचं आलं बघा. तिकडं चाललाय, हे डोळ्यांचं दुकान आहे इथं. पुढे बांगस हॉस्पिटलला जायला रस्ते. ओके, आपण हे बघा गावात पोहोचलेलो आहे. हे श्रीरामवाडीचा गेट आहे. बघा पूर्ण गर्दी आहे गोटीमध्ये, पाऊस चालू आहे. जैन मंदिर आहे, जैन मंदिरात आणि समोर फळाचा गाडी. खूप पाऊस चालू आहे, गाड्यांची पण गर्दी जास्त आहे. बघा मित्रांनो, तिकडे वरती निळे माडी आहे आणि एवढ्या गाडी आहे. आता आपण चाललोय गणपती मंदिराकडं. गणपती मंदिरात पशी आहे ना, एकदम मस्त गरम गरम समोसे आणि क्वालिटी एक नंबर असते. तर आता आपण जाणार आहोत काय बघा. उसळ पण वापरायला आहे. फ्रेश भाजीपाला, फ्रेश सफरचंद आहे. चायनीचा गाडा इथे समोर. आता यानं काही मध्ये लागायचं आपण जायला जागा नाही. लय गर्दी म्हणजे आज पावसामुळं गर्दी नाही. सगळ्या रिक्षा स्टँड आहे इथं, रिक्षा वगैरे लावलेल्या. आपण जाऊ इकडनं खाली वेळ घेऊ. पूर्ण मार्केट आहे, फळांचं मार्केट आहे. ताजे फळे भेटतात. हॉटेल राधेश्यामचं दुकान आहे इकडे मोठं फळांचं. हे बघा साठची बेळ करा ना, 60ची बेळ. मित्रांनो हे बघा राधेश्यामचं दुकान आहे, एकदम होलसेल दुकान आहे ना का. इथं वेगवेगळ्या प्रकार तुम्हाला ऑर्डरप्रमाणे सर्व मिळेल. दहीवडी, गुलाबजाम, भेळ वगैरे, सोनपापडी सर्व मिळेल. आता आपण निघू नका समोसे आणायला गरम गरम. लय गर्दी आहे बाबा. गणपती मंदिर आहे. समोसा बंद आहे. समोसा दुसरीकडनं घ्यावं लागते. समोसा घ्यायला जाऊ. गरम गरम समोसे खाली. बला समोसे संपले काय के बस
कुठं काय नाही पियानो उडालाय